22,800चा सपोर्ट ध्वस्त, त्याच्यानंतर 22,500 उद्ध्वस्त आणि मार्केट आता 22,000च्या दिशेने आहे मित्रांनो. एक चांगली बातमी आणि एक वाईट बातमी आहे. पहिले वाईट बातमी सांगतो. इंडियामधले जे एक एलिट बँकर आहेत आणि कोटक बँकेचे फाउंडर आहेत उदय कोटक यांनी इंडियन बँकिंग सेक्टरबद्दल एक स्टेटमेंटमध्ये दिलं की त्यांच्या स्टेटमेंटला फार महत्त्व आहे मित्रांनो, कारण ही एक फार मोठी व्यक्ती आहे बँकिंग सेक्टरमधली आणि इंडियन अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा उत्तम नॉलेज असलेली व्यक्ती आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की बँकांचा जो गोल्डी लॉक पिरियड होता, म्हणजे जिथे इंडियन इकॉनॉमी आणि बँकांची ग्रोथ ही अतिशय स्टेबली होत होती, तो पिरियड आता संपलाय. हे सांगताना त्यांनी अजून एक गोष्ट इथे सांगितली की मायक्रो फायनान्स असेल किंवा बँकांची जी इंडियन बँकांची जी मॉडेल्स आहेत, ट्रॅडिशनल पारंपरिक मॉडेल आहेत, तर ती मॉडेल्स असतील तर ह्या सगळ्यांना घेऊन येणाऱ्या काळात एक स्टेबल ग्रोथ दाखवण्याकरता बँकांना मोठी चॅलेंजेस फेस करावी लागू शकतात. एवढा मोठा माणूस जेव्हा बँकिंग सेक्टरबद्दल बोलतो, नक्कीच ही गोष्ट आपण कन्सिडर करायला पाहिजे. आता सांगतो चांगली बातमी. बराच काळ 20 पासून आपल्या मार्केटचा पी रेशो हा दूर होता. निफ्टी 50चा पी रेशो हा 20 पासून फार दूर होता मित्रांनो. आता एवढं सेलिंग झाल्यानंतर पुन्हा हा पी रेशो 20च्या जवळ आलाय आणि येणाऱ्या काळात अजून खाली जाऊ शकतो, म्हणजे व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह होऊ शकतात.